नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथे जयसिंगनाथ बाबा मंदिरात 7 दिवसांचा पारायण सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा झाला। याप्रसंगी तळेगाव, रोही, कातरणी, वडगाव, पंगू, रापली, वागदरडी, मनमाड, कातरवाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात आधुनिक संख्येने उपस्थित होते। परिसरातील हजारो भाविकांनी कार्यक्रमाची शोभा वाढवून महाप्रसादाचा लाभ घेतला। कातरवाडी गावातील सेवानिवृत्त आर्मी फौजी आनंद मसू झालटे यांनी कारगिल व श्रीलंका युद्धामध्ये सहभागी होते। आनंद झालटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्यामुळे उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते। हिरामण संसारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्याप्रसंगी शिवसेना चांदवड तालुका अध्यक्ष कैलास अण्णा झालटे, सरपंच रामदास झालटे, काशीनाथ झालटे, समाजसेवक, पत्रकार, माहिती अधिकार संघटना चांदवड तालुका अध्यक्ष भागवत झालटे, शेतकरी संघटना अध्यक्ष गोपीनाथ झालटे, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ झालटे, विलास संसारे, संघरत्न संसारे, उत्तर महाराष्ट्र आरपीआय अध्यक्ष दिनकर भिरीवर बाबूजी, पत्रकार आदेश उस्मान भाई शेख, पत्रकार नाशिक जिल्हा अध्यक्ष सुखदेव केदारे, पोल्ट्री युनियन जिल्हा अध्यक्ष दीपक झालटे, सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, भाऊसाहेब झालटे, तसेच युवा कार्यकर्ते शंकर झालटे, भारत झालटे, गोकुळ झालटे, मंगेश झालटे व शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक तसेच गावकरी ग्रामस्थ हजर होते। यावेळी सर्वांनी भोजनाचा लाभ घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली। प्रश्नचिन्ह न्यूज, मुक्ताराम बागुल, नांदगाव। 7 दिवसापासून जयसिंगनाथ महाराजचा जो कार्यक्रम चालू आहे त्याबद्दल येथील जे तपश्चर्या करणारे हिरामण शेठ संसारे हे आपल्याला 2 शब्द सांगू इच्छित आपण जाणून घेऊ। तुम्ही ज्या 7 दिवसापासून जो सप्ताह उभा केला आहे तर याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? श्री क्षेत्र कातरवाडी प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे। हे कातरवाडी गाव आहे। अशी आख्यायिका आहे की जेव्हा रामायणातून सीतेला पळवून नेलं तेव्हा प्रभू रामचंद्र ह्याच ठिकाणावरून असेच श्रीलंकेला चालत गेले होते, अशी ह्या आमच्या गावची आख्यायिका आहे। इथं प्रभू रामचंद्रानं गुळणी केली, त्याकरता हे आमच्या गावाचं नाव जुनं रामगुळणी असं आहे। आणि ते आजही तिथं त्या ठिकाणी आम्ही एक छोटी विहीर बांधलेली आहे, जिवंत पाणी त्या ठिकाणी आहे। असं हे आमचं पवित्र कातरवाडी गाव आहे। या कातरवाडी गावामध्ये आमचे दिवंगत आजोबा प्रभाकर गंगाराम संसारे उर्फ भगत बाबा यांनी गेल्या 75 वर्षापासून या ठिकाणी संत श्री जयसिंगनाथ महाराज नवनाथ महाराजाचे जे नाथपंथीय भक्त होते त्यांची सेवा या ठिकाणी करण्याचं 75 वर्षाचं कार्य आहे। आणि ते कार्य ते दिवंगत झाल्यानंतर सन 1994 पासून आम्ही आणि आमचे सहकारी भगत बाबा आनंद संसारे यांनी आम्ही ते काम सतत चालू ठेवलेलं आहे। या ठिकाणी हे काम करत असताना 7 दिवस आम्ही शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करतो। जरी आम्ही या ठिकाणी बसून पारायण करत असतो, परंतु कोणत्याही या ठिकाणी अंधश्रद्धेचं काम नसतं। अत्यंत धार्मिक पद्धतीने हा कार्यक्रम होतो। या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम करत असताना 7 दिवसाचा कार्यक्रमात संपूर्ण गावाचं, आजूबाजूच्या वडगाव, रापली, वागदर्डी या सर्व गावांचं आम्हाला या ठिकाणी सहकार्य भेटतं। आणि 7व्या दिवशी समाप्ती होऊन या ठिकाणी आम्ही महाभंडारा या ठिकाणी करतो। सर्व अधिकारी, सर्व गावातले सहकारी, वयोवृद्ध या ठिकाणी मला या कार्यामध्ये मदत करत असतात। आणि या ठिकाणी राजनीतिक समाचार या ठिकाणी आले, त्यांनी आमचं मनोगत व्यक्त करण्याची आम्हाला संधी दिली। अशाच प्रकारे आमचं या मंदिराचं वैभव त्यांनी प्रसारित करत राहावं, त्याकरता सुखदेव बाबा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मी आभार मानतो आणि इथेच थांबतो। अंधश्रद्धा निर्मूलनाचा काही प्रश्नच नाही आहे। अत्यंत स्वज्वळ मनानं आणि एकदम धार्मिक पद्धतीनं या ठिकाणी या ठिकाणी आम्ही गेल्या 75 वर्षापासून आमचे आजोबा आणि आम्ही हे कार्य चालू ठेवलेलं आहे। नाथपंथी समुदायाचं आम्ही भक्त आहोत आणि त्यांचंच या ठिकाणी कार्य करत आहोत। या ठिकाणी कोणताही बकरा कापणं किंवा अशा प्रकारचं अनुचित प्रकार इथे घडत नाही। आम्ही फक्त आणि फक्त धार्मिक पद्धतीनं पारायण करायचं आणि समाज प्रबोधनाचं काम या ठिकाणी करायचं। या ठिकाणी मी हमेशा शैक्षणिक याला प्राधान्य देत असतो। मी दरवर्षी या ठिकाणी शाळेतल्या मुलांना वह्या वाटपाचं काम मोठ्या प्रमाणात मी करत असतो। अशा प्रकारचे उपक्रम मी या मंदिराच्या माध्यमातून करत असतो। आपले ज्या टायमाला आजोबाला जसपासून हे तुम्ही पिढीवंची चालू केलेलं आहे का? गेल्या 75 वर्षापासून हा जो पारायण सोहळा आहे, हा पारायण सोहळा आम्ही या ठिकाणी करत असतो।
1994ला आमचे आजोबा वारल्यानंतर ही परंपरा माझे सहकारी भगवान बाबा, आनंदा संसारे आणि त्यांचं कुटुंब आणि संपूर्ण गावाने आम्हाला सहकार्य करून या वडगाव रापलीमध्ये आमचे सर्व समाज बांधव आणि आम्ही ही परंपरा गेल्या 94 पासून आम्ही ही पुढं चालू ठेवलेली आहे आणि याही पुढं आम्ही ती चालू ठेवणार आहोत.